मी अंजली आणि माझा मित्र आकाश. तो माझा फक्त मित्र नव्हता. तो माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती होती, जिचं हसू पाहिलं की दिवस उजळायचा. याच्याशी मन मोकळं करायला कुठलाही विचार करावा लागत नव्हता. त्याच्याशी हसणं, रडणं, गुपित शेअर करणं सहज वाटायचं. माझ्यासाठी तो खूप जवळचा होता. पण एक दिवस अचानक सगळं बदललं. आकाश व्हॉट्सअपवरून गायब झाला. त्याचा डीपी नाही, स्टेटस रिकामं, प्रोफाईल फोटो हटलेला, ऑनलाईन दिसणंही थांबलेलं. मी फोन हातात धरून बराच वेळ फक्त तेच पाहत बसले. मनात एक विचार, असं अचानक का? मी त्याला मेसेज केला, उत्तर नाही. कॉल केला, रिंग वाजत होती आणि मग फोन स्विच ऑफ. हृदय धडधडत होतं, डोळ्यात पाणी आलं. मी स्वतःलाच विचारू लागले, मी काही चुकीचं केलं का? काही बोलायचं राहिलं का? का त्याने मला ब्लॉक केलं? मनात सतत एकच शंका फिरत राहिली, मी त्याच्यासाठी खरंच महत्वाची आहे का? थोड्या वेळाने मला जाणवलं, डीपी, स्टेटस, फोटो या सगळ्या फक्त डिजिटल गोष्टी आहेत. खरं महत्व त्याच्या भावनांचं, त्याच्या जगात चाललेल्या गोष्टीचं होतं. आणि जे लोक अचानक गायब होतात, त्याच्या मागे काहीतरी भावना, काहीतरी संकेत, काहीतरी न बोललेलं दुखणं लपलेलं असतं. मी आठवणीत गेली. पहिल्या वेळी त्याचा डीपी पाहिला होता ना, त्याचं हसू, त्याचा आवाज आणि तो किती खुश दिसत होता. तो दिवस अजूनही आठवतो. आमची पिकनिक, मैत्रीचा गोंधळ, हशा, किती मेम्स आणि किती जोक्स, किती चेष्टा. त्या छोट्या छोट्या क्षणाने मनात जागा बनवली होती. तो माझ्या आठवणीत आजही तितकाच जिवंत आहे. त्याचं छोटंसं हसू, हलकीशी छेडछाड किंवा एखादं छान कॉम्प्लिमेंट, हे सगळं आठवलं की मनात आनंद पसरतो. पण अचानक तो पूर्ण गायब झाला. जणू काही मनात पसरलेला प्रकाश एका क्षणात बंद झाला. मी पुन्हा त्याचा डीपी तपासायला लागले, पण तिथे फक्त रिकामी जागा. त्या रिकाम्या जागेसोबत माझ्या मनातही रिकामेपणा, एक वेदना आणि खूप कन्फ्युजन. मी काही चुकीचं बोलले का? काही सांगायचं राहिलं का? की कोणीतरी दुसरीच व्यक्ती त्याच्या आयुष्यात आले? सोशल मीडियावर तपासलं, कुठेच काही नाही, फक्त कम्प्लिटली सायलेन्स. लोक रोज डीपी बदलतात, स्टेटस टाकतात, 2 दिवसांनी पुन्हा काहीतरी नवीन ठेवतात. पण जे अचानक सगळं हटवतात, त्यामागे नेहमीच एक डीप रिझन असतं. एखादी भावना, एखादं दुःख, एखादा न सांगता येणारा अनुभव. मी मनाशी म्हटलं, तो ठीक आहे की नाही हे कळणं एक मैत्रीण म्हणून माझं कर्तव्य आहे. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण अँझायटी कमी होत नव्हती. रात्रभर फोन हातात, व्हॉट्सअप उघडून मेसेज स्क्रोल करत, काहीही उत्तर नाही. दुसऱ्या दिवशी मला राहवलंच नाही. मी ठरवलं, मी त्याच्या घरी जाणार. किमान एकदा पाहिलं तर मनाला खात्री वाटेल. पण तिथे पोचले तर दरवाजाला कुलूप, अंगणात एकदम शांतता. आजूबाजूच्या लोकांना विचारले, आकाश दिसला का? सगळ्यांचं एकच उत्तर, कालपासून काहीच माहित नाही. आणि त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार, त्याच्या गायब होण्यामागे काहीतरी गंभीर कारण आहे आणि मला ते समजून घ्यायचंय.